जय शिवराय. मी सचिन गाडीवकर, देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सोपी आणि दर्शन जमल्यास संध्याकाळी 7 वाजता आम्ही कुर्ल्यांका जातलो. तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही माळावरून जाऊन येलो संध्याकाळी. तर तिकडून आम्ही कुड्याचे शेंगे घेऊन येलो, भारगेची भाजी, कुड्याचे शेंगे वगैरे असे घेऊन येलो. तर त्याची कुड्याच्या शेंग्याची आई भाजी करून दाखवणार आहे. तर तीसुद्धा तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघू गावतली. आणि आम्ही नदीत चाललो तर कुर्ले पकडूचो व्हिडिओ मी काढतलो आहे, कारण काय माझ्या मोबाईलची बॅटरी एकदम लो झाली आहे. आणि अचानक आता आम्ही निघतलो 5-10 मिनटात, तर तेवढी कवर होत नाही बॅटरी. तर जेवढे होईल तेवढे व्हिडिओ मी फुटेज मी कॅप्चर करूचे प्रयत्न करतलो आहे, व्हिडिओ काढूचा प्रयत्न करतलो आहे. आणि नंतर मग आम्ही पकडून जेवढे जमतील तेवढे कुर्ले आम्ही मग घरात घेतलो. आणि मग तो व्हिडिओ मग कंटिन्यू करतलो आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि जो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आम्ही कुड्याचे शेंगे माळावरून आणलेलो. त्या दिवशी मी आणि आई भांगेची भाजी आणि कुड्याचे शेंगे काढूक गेलो. तर आम्ही भांगेची भाजी काढूक गेलेलो, पण आमका कुड्याचे शेंगे पण दिसले. म्हटलं ते पण आम्ही म्हणजे आम्ही विचारिलो आमच्या डोक्यात की ते पण काढूया. तर हे बघा, हे कुड्याचे शेंगे असत. आणि त्याची आज तुमका रेसिपी दाखवणार आहोत आम्ही. तर असे सेम वालीची जी भाजी असता वगैरे तशी बनता, फक्त काय थोडी कडू असता थोडंच. फक्त कापूची चिरूची त्या पद्धत तीच. आरोग्यात चांगली असतं, वर्षातून एकदा तरी खायची. वर्षातून एकदा तरी खायची असं आई म्हणता. आरोग्यात चांगली असता, कारण ही एक रानभाजी आणि विदाऊट केमिकल वगैरे असा सगळा या आता निसर्गात भेटणारी एक वस्तू असा, ती औषधी असा मेन म्हणजे. तर अशा प्रकारे ही बघा अशी चिरून घ्यायची बारीक एकदम. चिरून घेते. आता चिरून घेऊन दे, मग मी तुमका पुढची मग रेसिपी दाखवते. हे बघा, आता हे शेवटचं रवलं आहे, शेवटचे शेंगे रवले ते आई कापून घेता. अशा पद्धतीने आईन बघा कशी एकदम बारीक चिरून घेतल्या ना, बघा एकदम बारीक. टेस्ट बघूया आता त्याची शिजवल्यानंतर. इकडे दर्शनने चार्जिंगला बॅटरी लावल्या नाही वाटतं अजून. चला, शेंगा आईन धुवून घेतल्या. थोडा मीठ टाकता आई. कशासाठी टाकताय मी? चूल पेटवता आई आहे. उकळत ठेवले. हे बघा, हे उकडत ठेवल्यानंतर आईने कुड्याचे शेंगे कापून निघून झाल्यावर उकडत ठेवल्या. मी आणि सोपी आता नदीवर असो, कुर्ले पकडू गेलो. तर बघूया काय कुर्ले गावतात आमका. धरता धरता तू हे कर. इकडे आमका कुर्ली दिसली आहे. सोपी कुर्ली पकडता. कुर्ली पण डॅमेज आहे जरा, येत नाही मग बाहेर. हालू नको, डेंग्या बिंग्यात पकडू दे जरा सगळं. इकडे आमका पहिली कुर्ली गावली आहे. सोपीन पकडल्यान. नरा नाच टाक. पहिली भवानी झाली. दुसरी कुर्ली बघा, आमका दुसरी कुर्ली पण दिसली आहे. हा नरदा ना. काय थोडा पाणी खजुळा, त्यामुळे मासे दिसत नाहीत. थोडा कठीण जाताला आमका. कुर्ले गावू शकतात आमका, पण माशांचा काय थोडा चिन्ह, माशांची खात्री नाही. शिलूक देऊ सोपीच्या हातात असा शिलूक असा. ते काडी वगैरे पकडूक ह्या कामाक येता.
कारण काडीक तसं आपण डायरेक्ट हात घालू शकत नाही किंवा ती पकडू शकत नाही. आता आम्ही आमच्या नदीकडे असो, नदीच्या बाजून थोडंसं हे सो पाठ जातात हे असं आहो आम्ही. इकडे कडेवर बघ सोपी. कडेबरोबर मीच बघतोय, सोपी एका साईडसून जाऊ दे. मस्त 2 कुर्ले होते कडे बरोबर ना गावणारे. खडकात ना थंय तिकडून वाटा काय रे. सोपी आता टोळ दिसलो. दिसलो तुका. उडालो 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 उडालो. गेलो 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 गेलो. कुर्ली 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 ही बघा, कुर्ली पण आहे. कुर्ली पण आहे. पागऱ्यात टाकतं. पुढे गेली आहे का कुर्ली. गावली तिकडे. सोपी कुर्ली गावली. पटकन पकडल्याने एकदम असं लक्ष हो. आम्ही रापत बसतो. सवय आहे का रोजची. हा गेली. तीन कुर्ले झाले आता आमच्या बकेटमध्ये. चला या पुढे. पागरा तुझ्याकडे जा ना. सोडून घे. चला आता आम्ही तसेच पुढे जातो. खाली 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 खाली. कोकणात अनुभव हा हो मासे पकडूचो. दर्शन कोणतरी बारकी तेच ना. हे ना आवाज नाही ना काढतो बरोबर. काय टाकतो. हा काय होतं पागरा टाकला ना. सोपी नाही असा. असा उतूप गेला. डोक्यात नाही बसत ती. बसता तुटली आहे बस. बन तुटली. बघूया काय गावतं त्याच्यात. नाही काय नाही फसवलं. चल आता पकडू का. साखळी जाऊया. साखळी घ्या. वाढले. आता आम्ही आमच्या मेन नदीच्या प्रवाहात चाललो. तर कुर्ले भेटण्याचे चान्सेस असतात कारण भरपूर असे दगड किंवा खडका वगैरे असतात. त्यामुळे ते चान्सेस असतात बऱ्यापैकी.
सुपीक आणि एक कुर्ली गावली बघा. ठरलं बघ असलं. बघ 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 बहिणी तोडता बघ बघ. नाही ती उपयोगच नाही ना घेऊन. हसून जाव्या वर बघू नये. काही मळवे असत मळवे. सुपीक गावलो एक मळू नाही. पागरा चुकीचा काय रे. चुकलो 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 चुकले चुकले मळे चुकले. तुमचा घेऊ काय आता. सोपी आई कुर्ली पकडता. पकडल्यान पकडल्यान काय काय. काही मासो गावलो मळयो बघा. चला आता आम्ही नदीच्या वरच्या दिशेने चाललो. काय जरा सांभाळून. सोपी काही काडी दिसली आणि शिल्कान त्यांना काडी ठेचल्या ना. बघूया भेटता काय की बघा. सोपी काही कुर्ली पण दिसली. बघूया कुर्ली भेटता काय. हा 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 कडक कडक कडक. कुर्ल्यांचा स्पॉट हा. तर आता माझी बॅटरी आता मोबाईलची डाऊनच चालली आहे. व्हिडिओ आता कदाचित अर्धवटच होतोला. जेवढं होतो तेवढं मी अपलोड करीन. मोठा खापार आहे असा दिसला. बघूया भेटता काय. जबरदस्त मोठा खापारा. खाली जाऊ नको. हे बघा एक डेंगो खाई गेलो. काय कसला हा बघ जबरदस्त. व्हिडिओ जबरदस्त. अशी खापरा गावा बाई. काय करू इकडे नको. सोपी कुर्ली दिसली या पण काय बारकी या गेली. घनच असतात बघ. काय गेली गेली बघ गेली बघ गेली भाऊ. नाही पानता पान गेला वाटतं. हात घालू नको.
कुर्लेबद्दल माहिती सांग ना. अंड्यांवाल्या धरल्या नाहीत कुर्ल्या. सांगते नंतर. नर मादी आहे त्याच्यातून. हा बघा, हा नर आहे कारण ह्याचा भाग हा त्रिकोणी आहे. एका नर आ! हा नाही नाही आ. नाही नाही. तर ह्यो नर असा आणि मादीचा भाग असा गोलाकार असतो. मादीचा भाग असा. तर मादी आम्ही नॉर्मली पावसात पकडत नाही कारण काय ती पोरांना जन्म देते आणि तिच्यापासून पिल्लं वगैरे भरपूर सारी पिल्लं वगैरे ती निर्माण करत असते. त्यामुळे आम्ही मादीला पकडत नाही. आम्ही नरालाच वगैरे पकडून खातो. ते पण आता ह्या पावसातले एवढे काय चविष्ट लागत नाही, म्हणजे एवढे काय खास नसतात कारण काय खूप असे हे असतात, म्हणजे फोके असतात किंवा असं एकदम त्यांना त्यांच्यामध्ये मांस नसतं. साधारण 2 महिने गेले पावसाच्या नंतर, सराय बोलतो आपण आमच्या कोकणात त्याला, तर तेव्हा आम्ही ते पकडतो कुर्ले. मग ते एकदम चविष्ट आणि भरलेले असतात ते खेकडे. तर असं हा बघा, हा नर आहे. हे बघा, तो मादी खेकडा असा हा चुकून भेटला आम्हाला. हा बघा, असा पद्धतीचा असतो गोल. त्याचा भाग जो खालचा भाग असतो जो असता ह्यो गोलाकार पद्धतीचा असता. त्याचा म्हणजे असं अशा पद्धतीने मादी खेकडो ओळखूचो असता. हे बघा, आईने इकडे कुर्ले साफ करूक पण घेतल्यान. हे कशा काढतं, हे वेगळे करतं, हे त्यांका वेगळे दे, त्यांका ताच पाठवतोय मी. हे डेंगे असत, डेंगे आणि ह्या हे बघा, डेंगे आणि बारके बारके जे आहेत पाय त्यांचे कुर्ल्यांचे, ते बारके डेंगे आणि पेंदे आणि हे टवचा. आई पण टवचा खाणारी म्हणून आई तिचा साफ करून हे करतात. जे मी कुर्ले आणलं आहे तर ते आई आता मला ॲक्च्युली मुंबईत नेऊचेत कुर्ले, तर आई फ्राय करून घेता. कारण काय शिजवणार म्हणजे अर्धे शिजवणारा, अर्धे पूर्ण शिजवणारा, पण ते एकदम टोटली असं हे नाही, प्रॉपर असं बनवणार नाही काय, कारण काय ते व्यवस्थित रवावं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आई ती तिच्या रोजच्या पद्धतीने ती मामाका कुर्ले फ्राय करून मुंबईत पाठवून देतली. तर हे बघा, ह्या तेल वगैरे आईने टाकले ना, कढीपत्तो टाकले ना, आणि ह्यो मालवणी मसालो बस, बाकी काय नाही टाकत. नंतर मग तिथे टाकते. आता इकडे हे बघा कुर्ले. ॲक्च्युली कुर्ले पकडूचे की नाही असा सगळा डोक्यात चालू होतो प्लॅन, पकडायचे की नाही, कारण काय सध्या आता पिल्लांमध्ये कुर्ले गावतात. तर सध्या आता आमका म्हणजे हे चढणे जे कुर्ले म्हणतो, पण ते त्यांच्यात ते कुर्ले जे चढतात ते का पिल्लाला चढतात ते कुर्ले. तर मोस्टली मी अवॉइड करतो या सगळ्या हे कुर्ले खाऊ. पण नर आणि मादी ह्याच्यामधला फरक तुमका ओळखू घेत असतात, तर नर तुम्ही पकडला तर काय प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही पकडू शकता आरामशीर नरवले. हे बघा, अशी फ्राय करूची लागतात व्यवस्थित, एकदम झणझणीत. आता आई आता फ्राय करतली, परत उद्या सकाळी पण फ्राय करतली, आणि मग दुपारी मग 2-3 टाइम करतली ती म्हणता. मग चांगले राहतात मग रात्री काय होत नाही. अशा पद्धतीनं चांगले फ्राय करून आई अशी सुक्या पद्धतीनंच आई फ्राय करून घेतली या, सुकेच फ्राय करतो या. आणि मुंबईत जाऊन आम्ही त्याची मग ग्रेव्ही बनवतो. हां, वाटप वगैरे नंतर टाकायचं, कारण आता वाटप टाकलो समजा आणि तसंच मुंबईत गेलो तर ती खराब होण्याचे चान्सेस असतात, कारण खोबरा खराब होता.
आणि थोडं दमट वातावरण आहे त्यामुळे खराब लवकर होतं ते. तर सगळ्यात सोपी पद्धत ही आहे. आणि नाहीतर दुसरी एक पद्धत आहे, अख्खे कुर्ले न्यायचे गोनपटात बांधून एकदम घट्ट, तसे तसे पण राहतात, पण म्हणजे त्याला काय प्रोसेस करायची नाही असं. आपण ती पण ते पण कुर्ले तुमका बांधूची एक माहिती असा हवी तर ते चांगले राहतले. अदरवाईज ते कुसतले मारतले एकमेकांका वगैरे किंवा काय काय बराच घडतात असं असतं. कुर्ल्यांचं खूप डेंजर असतं, सांभाळून ते मुंबई घ्यायची लागतात. त्यापेक्षा ही आमका सोपी पद्धत वाटता. सगळ्यात ताटली मारून ठेवता, चांगले शिजवता आई, वाफ ठेवून दिलं. वाफ देतात त्यांना. चला हे बघा, आईने इकडे कांदो कापून घेतला ना आणि खोबरा किसून घेतला ना थोडासा, आणि इकडे गोलमोहा भिजून वगैरे तो व्यवस्थित हे करून ठेवला ना, म्हणजे याला भिजून ठेवला ना गोलमो. तर आता हे ह्याचा सगळा असा मटेरियल तर आई ही जी कुड्याच्या भाजीसाठी वापरणार आहे. इकडे कढई ठेवला ना आई चुलीवर, आणि इकडे ही कुड्याची भाजी शेंगा शेंगाचं मळून घेते आता. थांबा ना कुठे हे बघ, याचं मळून घेते. होतं जरा मळून काय घेतात ती. ते थोडं कडूपणा जाय. ओके, कडूपणा जाऊसाठी. डिंक पण असतो ना. ओके, डिंक असता, कडूपणा असता थोडंसं, तो थोडं जास्त होत असतात ना, जास्त पण कडूपणा एवढा पण तुमचं खाऊ जमणार नाही, म्हणून त्या थोड्या पण प्रमाणात कडूपणा काढून टाकूच लागता. ऑलरेडी तो गरम केल्यामुळे गेलेलो हा. आता अशी मळूची लागता भाजी. हे बघा, इकडे चूल आणि कढई. हे बघा किती बघा पाणी पडला. अशी मळून घ्यायची भाजी, असे शेंगा हे मळून घ्यायचे, मग कडूपणा जवळजवळ कमी होता. ताटली घ्यायची ही दा तेल ओतून घेतलं ना, इकडे कढीपत्ता टाकला नाही, मीठ आहे मीठ चवीनुसार. भाजी जर टाकून घेतला नाही. उद्या जाऊया, माळात जाऊया, उद्या सकाळी सकाळी जाऊया पप्पा येऊच्या अगोदर. पप्पा ट्रॅक्टर घेऊन तिकडे पोहोचतो. फोडणी का कांदो लसूण पण टाकतं. इकडे लसूण फोडून घेतला नाही. इकडे मीठ वगैरे टाकून आईन भाजी मळून घेतल्यानंतर परत मिक्स करून घेता, आणि याच्यात आपला मालवणी मसाला जातो. भाजीत टाकतो का याच्यात टाकतो पुण्यात. खाल्लेलं आहे ना याच्या अगोदर वगैरे, म्हणजे बरेच वर्ष. नाही, याच्या अगोदर मला वाटतं आपण इकडे होतो तेव्हा खाल्लेलं, लॉकडाऊनमध्ये. आणि त्याच्या अगोदर खाल्लेलो, म्हणजे जेव्हा आपण इकडे राहायचो गावात तेव्हा खाल्लेलं. त्याच्यानंतर मध्यंतरी नाही, म्हणजे डायरेक्ट जवळजवळ 10-12 वर्षाचा गॅप आहे ह्या भाजीमागे, म्हणजे खाण्यामागे. इकडे आईन फोडणी दिलेलं आहे. आता मसाला वगैरे टाकून घेता. हे आपलं मालवणी मसालो स्पेशल. हे बघा कसं लाल भडक बघा. आता ही भाजी आई फोडणी
एकदम वालीच्या शेंगाचं जी भाजी असता तशी लागतली, म्हणजे तशी वाटता ही दिसाक तशी. चवीक कशी लागता ही आता बऱ्याच वर्षानंतर मी पण टेस्ट करतले, तुमका सांगीन चवीक कशी लागता. इकडे ताटली मारला नाही, जरा भाजी वाफेवर. शिजली आहे तशी, पण जरा एक थोडीशी वाफ. फोडणी दिली आहे म्हणून जरा शिजवता ती, थोडा मसाला वगैरे लागण्यासाठी व्यवस्थित ते का. तर काय बाकीचं ह्या मिश्रण टाकूचं आता त्याच्यात, मग झाली फायनल भाजी तयार. थोडी सुकवणार ती भाजी, गुलमोहर. ह्यो गुलमो आणि थोडा सुक्या ओला खोबरा, म्हणजे असं वर शिवरणार. इकडे कुर्ले बघा, थोडे करपोलन की काय नाही करते. इकडे कुर्ले हे फ्राय केलेले आहेत. ह्याचा मेन आता मुंबईत जाऊन ह्याच्यावरची रेसिपी करूची आहे, म्हणजे मीन्स खोबरा वगैरे टाकून ते का व्यवस्थित म्हणजे खाण्यासाठी चटणी वगैरे करूची आहे. ते सगळं मुंबईत जाऊन आम्ही करतलो. आई आता इकडे खोबरा टाकता, म्हणजे जसं ओला खोबरा होता तर शिवरता, तर चव भारी लागतली मग नंतर भाजी येत्या. तर अशा पद्धतीने ही आपली कुड्याच्या शेंगाची भाजी रेडी झाली आहे. आणि ह्यो व्हिडिओ मी आता एंड करते आहे. आणि ही रेसिपी तुमका कशी वाटली आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.